राम राम मंडळी, मी तुमचा दोस्त शुभम नागरगोजे। कसे आहात सगळे मंडळी? आज जरा वेगळा विषय घेऊन आलोय तुमच्यासाठी, त्यामुळे जरा काहीच घट्ट धरून ऐका। आपल्या शेजारी जे नेपाळ आहे ना, तिथं लय मोठं वादळ उठलंय म्हण। तिथल्या जवान पोरांनी सरकारला असं काय हलवलंय की विचार करू नका। आता सोशल मीडियावर लय चर्चा सुरू आहे की नेपाळमध्ये जे घडलं ते आपल्या भारतात बी होऊ शकतं का। तर आज आपण या विषयावर बोलणार आहे, नेपाळमध्ये असं काय घडलंय आणि आपल्या देशात बी तशीच परिस्थिती आहे का, आणि खरंच आपल्या देशातल्या पोरांचा पण असाच उद्रेक होऊ शकतो का। चला तर खोलात जाऊन बघूया। तर मंडळी, नेपाळमध्ये झालं काय की तिथली तरुण पोरं रस्त्यावर उतरली, आणि का उतरली तर 3 मोठी कारणं होती। पहिलं कारण भ्रष्टाचार। अरे बापरे, तिथले नेते आणि सरकारी अधिकारी पैसे खायच्या मागे लागले होते। गरिबाच्या तोंडचा घास काढून स्वतःच्या 7 पिढ्या बसून खातील एवढी माया जमावली होती। सरकारी कामाला जायचं म्हणलं की चिरीमिरी दिल्याशिवाय पान हलत नव्हतं। सगळा कारभार भ्रष्टाचाराने पोखरला होता। आपल्याकडे होतं बघा तसंच। थांबा, त्यावर बी बोलू, पण पुढं। दुसरं कारण घराणेशाही। म्हणजे काय तर नेत्याचा पोरगा नेताच होणार, आमदाराचा पोरगा आमदार, खासदाराचा पोरगा खासदार। बाकीच्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलायच्या, झेंडे लावायचे, घोषणा द्यायच्या। ज्याच्यात लायकी आहे त्याला किंमत नाही, पण बापाच्या नावावर सगळा कारभार चाललेला। हे तर झालं राजकारणाचं। नोकरीत बी तसंच, म्हणजे वशिल्याशिवाय काहीच मिळत नव्हतं। आणि तिसरं सगळ्यात मोठं कारण म्हणजे बेरोजगारी। शिकून सवरून पोरं मोकळी फिरत होती, हाताला काम नव्हतं, पोटात भूक होती, पण खिसा रिकामा होता। आईबाप कष्ट करून शिकवतात, पण पुढं काय, नोकरी नाही, धंदा टाकायला पैसे नाहीत, मग पोरं करणार काय। तीच आग नेपाळ मधल्या पोरांच्या मनात पेटली आणि त्यांनी सरकार उलथवून टाकायचं ठरवलं। आता येऊया आपल्या घराकडे, आपल्या भारताकडे। नेपाळमध्ये जे घडलं ती कारणं आपल्या देशात नाहीत का? जरा विचार करा बरं। आपल्या गावातल्या ग्रामपंचायतीपासून ते दिल्लीतल्या सरकारपर्यंत कुठं भ्रष्टाचार नाही असं आहे का? म्हणजे 7/12चा उतारा काढायचा असो, रेशन कार्ड बनवायचं असो, नाहीतर पोलिसात तक्रार द्यायची असो, पैशाशिवाय कामं होतात का आपली? सांगा बरं। नेते मंडळी निवडणुकीत येतात, हात जोडतात, आणि एकदा निवडून आले की 5 वर्ष आपल्याला विचारत पण नाहीत। त्यांचे बंगले मोठे होतात, गाड्या वाढतात, आणि आपला शेतकरी बाप मात्र कर्जाच्या डोहात बुडत जातो। हे चित्र काय नेपाळपेक्षा वेगळं आहे का? आता घराणेशाही बद्दल बोलू। आपल्या गावातल्या सोसायटीच्या चेअरमन पासून ते साखर कारखान्याच्या अध्यक्षापर्यंत आणि आमदारापासून ते पंतप्रधानापर्यंत किती ठिकाणी बापाची खुर्ची पोरगा सांभाळतोय हे तुम्हीच बघा। असं वाटतं की राजकारण म्हणजे यांची बापजाद्यांची जहागीरच आहे। एखादा सामान्य घरातला हुशार पोरगा राजकारणात मोठा झालेला दिसतो का हो तुम्हाला? आणि असेल तरी लय कमी। मग आपल्या पोरांनी फक्त आयुष्यभर दुसऱ्यांच्या सभांमध्ये गर्दीच करायची का? आणि आता बोलूया आपल्या काळजाच्या विषयावर, तो म्हणजे बेरोजगारी। आज आपल्या गावात किती पोरं शिकून तयार आहेत? कुणी BA झालंय, कुणी इंजिनियर झालंय, पण हाताला काम आहे का प्रत्येकाच्या? सरकारी नोकरीच्या जागा निघतात 100 आणि अर्ज येतात लाखभर। म्हणजे पोरं दिवस रात्र अभ्यास करून परीक्षा देतात, पण तिथं बी पैसेवाल्यांचा आणि वशिलावाल्यांचाच नंबर लागतो। शेतीत काही राहिलं नाही, पाऊस वेळेवर येत नाही, भाव मिळत नाही, मग या तरुण पोरांनी जगायचं कसं? त्यांच्या मनात जी आग पेटली आहे ती काय तुम्हाला दिसत नाही? आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की जर आपल्या देशात बी हीच परिस्थिती आहे, तर मग आपल्याकडची पोरं नेपाळ सारखी रस्त्यावर का उतरत नाहीत? मंडळी, याची बी काही कारणं आहेत। आपला देश नेपाळपेक्षा लय मोठा आहे। इथं जात पात, धर्म, भाषा यावरून आपल्याला वेगळं पाडलं जातं। आपण एक होऊच नये याची पुरेपूर काळजी नेते मंडळी घेतात। आपल्याला हिंदू, मुसलमान, मराठा, दलित यातच गुंतवून ठेवलं जातं, म्हणजे आपण भ्रष्टाचार आणि बेरोजगारीवर प्रश्नच विचारणार नाहीत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या लोकांची सहनशक्ती लय जास्त आहे। होईल सगळं ठीक, माझं एकट्याच काय, देवाच्या मनात असेल तसं होईल असं म्हणून आपण गप्प बसतो। पण एक लक्षात ठेवा, सहन करायला पण एक हद्द असते।
ज्या दिवशी पोटाची भूक डोक्यावर जाईल आणि सहनशक्ती संपून जाईल त्या दिवशी काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही. सोशल मीडियामुळे आता पोरं जागी झाली आहेत. त्यांना दिसतंय की काय खरं आहे आणि काय खोटं आहे. नेपाळमध्ये काय झालं हे आज आपल्या गावातल्या पोराला पण माहित आहे. हीच माहिती ज्या दिवशी सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि सगळ्यांच्या मनात एकच आग पेटेल त्या दिवशी भारतात पण नेपाळ सारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही. तो दिवस दूर नाही जेव्हा तरुण म्हणेल बस झाला आता, आमचा हक्क आम्हाला द्या. तर मंडळी, नेपाळमध्ये जे घडलं ती फक्त एक झलक होती. ती एक चेतावणी होती सगळ्या सत्ताधाऱ्यांना की जनतेला विशेषतः तरुणांना कमी समजू नका. भ्रष्टाचार, घराणेशाही आणि बेरोजगारी हे राक्षस आहेत जे कोणत्याही देशाला जाळून टाकू शकतात. आपल्या देशातही ही आग धुमसते. आज ती दिसत नसली तरी आपल्या आत जळते. या आगीचा बनवा व्हायच्या आत आपल्या नेत्यांनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी जागं व्हायला पाहिजे. तरुणांच्या हाताला काम आणि गोरगरिबांना न्याय द्यायला पाहिजे. नाहीतर काय होईल हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. मंडळी, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त जी लोक म्हणजे भ्रष्टाचाराचे अनैतिक पातळी, म्हणजे नैतिक पातळी तर असते ठीक आहे, सगळ्यांना दोन पैसे इकडले तिकडले लागतात, पण त्याच्यात ही मर्यादा आहे ना. म्हणजे सगळंच वरबाडून खायचं हे नसावं ना. जे लोक कुठं म्हणजे एखादा माणूस एखाद्या सरकारी ह्याच्यावर बसलाय, पदावर बसलाय, कोणी पोलीस आहे, कोणी एखादा म्हणजे क्लर्क आहे किंवा कोणी अजून कुठला अधिकारी आहे, अशा कुठल्या कुठल्या पदावर बसलेत आणि हा प्रत्येकाचा प्रयत्न चाललाय की पुढच्या 7 पिढ्यांसाठी मी माया जमा करून ठेवतो. आता तुला लाज शरम आहे का माकडा? अशा लोकांनी आता खरंच खबरदार व्हायची गरज आहे. कारण बाबा हो, मान्य आहे भारत हा आपला एक म्हणजे डेमोक्रॅटिक देश आहे, एक डायव्हर्सिफाईड देश आहे. इथं अशी परिस्थिती एकदम होणं शक्य नाही आणि होऊ नये. म्हणजे माझ्यासारखा तरुण प्रार्थना करेल की नेपाळ सारखी परिस्थिती आपल्या भारतात व्हायला पण नको पाहिजे. पण कुठेतरी ह्या चोरट्यांनी, ह्या भ्रष्टाचारांनी आता सावध व्हायची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं, खरंच आपल्या देशात नेपाळ सारखा उद्रेक होऊ शकतो का? तुमचं मत काय आहे हे खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसापर्यंत, प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचवा, त्याला पण विचार करू द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासंग. तोपर्यंत काळजी घ्या आणि जागे राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.